पुढचा जो शब्द आहे सेमी पासून बनलेला तो म्हणजे कुठला तर सेमी ॲरिड. सेमी ॲरिड म्हणजेच काय की हा शब्द स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे सेमी ॲरिड. हॅव्हिंग लिटल रेनफॉल म्हणजे एखादं कमी पर्जन्य असणारं जे समजा हे असतं म्हणजे थोडक्यात म्हणजे 50% पर्जन्य असणारा जर एखादा जर प्रदेश असेल तर त्याला आपण सेमी ॲरिड म्हणू शकतो. कमी पर्जन्य असलेलं. पर्जन्य म्हणजेच पाऊस काळ. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी ॲक्वॅटिक. ॲक्वा म्हणजेच वॉटर. ॲक्वा म्हणले ॲक्वा हा पण एक रूट वर्ड आहे, आपण पुढे पाहणारच आहोत. ॲक्वा म्हणजेच वॉटर. आता वेगवेगळ्या बिस्लरीवरती तुम्ही ॲक्वा हा शब्द पाहिला असेल. जे पाण्याचे जे जार वगैरे असतात त्याचे जे प्लांट असतात त्याला ॲक्वा प्लांट पण म्हणतो समजा. आणि जे लोक जे हे जे असतात समजा नाही का की जे पशुपक्षी म्हणजे पाण्यामध्ये राहू शकतात समजा त्याला आपण ॲक्वॅटिक म्हणू शकतो. ॲक्वेरियम असे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर मग सेमी ॲक्वॅटिक म्हणजेच काय की द ॲनिमल ऑर द स्पेसी विच कॅन लिव्ह अंडर वॉटर ऑल्सो अँड ऑन लँड ऑल्सो. जो जमिनीवरती पण आणि पावसात म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा जो राहू शकतो त्याला आपण सेमी ॲक्वॅटिक म्हणू शकतो. आता हा जो आहे बेंडूक दादा जो पावसात खूप जास्त प्रमाणात आवाज करतो तो जो आहे तो सेमी ॲक्वॅटिक हा आहे. म्हणजेच काय की ही कॅन लिव्ह अंडर वॉटर ऑल्सो अँड ऑन लँड ऑल्सो. मग त्याला सेमी ॲक्वॅटिक म्हणतो. Hello, this is Rahul. Welcome to my channel Learn English with Rahul Pawar. I welcome you to the series of root words in English. आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण दोन रूट वर्ड पाहिले ज्याचा अर्थ काय होता तर एक होता. ते दोन रूट वर्ड कुठले तर मोनो आणि युनी. आता मोनो आणि युनीचा अर्थ काय होतो एक होतो. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठला रूट वर्ड्स पाहणार आहोत असे रूट वर्ड्स पाहणार आहोत ज्याचा अर्थ काय होतो अर्धा होतो. अर्धा म्हणजेच काय हाफ. मग ते कुठले कुठले तर हेमी आहे, डेमी आहे आणि सेमी आहे. या तिघांपैकी तुम्ही जर रूट वर्ड्स कुठला जर ऐकला असेल तर तो आहे सेमी. आता सेमी म्हणजेच का तर आपण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस 2-3 प्रकार होते त्याच्यामध्ये. एक होतं इंग्लिश मिडियम होतं, पुन्हा होतं सेमी होतं आणि एक होतं मराठी मिडियम. सेमी मध्ये काय होतं तर बाबा काही शब्द काही विषय तुम्हाला इंग्लिशमध्ये असायचे आणि काही विषय तुम्हाला मराठीमध्ये असायचे. त्याला आपण सेमी म्हणतो. म्हणजेच काय की सेमी इंग्लिश म्हणजेच काय की ते पूर्णपणे मराठीत नाही आणि पूर्णपणे इंग्लिशमध्ये पण नाही. काही विषय मराठीत आणि काही विषय इंग्लिशमध्ये. मग सेमी म्हणजेच काय की अर्धे विषय मराठीत आणि अर्धे विषय इंग्लिशमध्ये. त्याला आपण सेमी इंग्लिश म्हणायचं. मग सेमी पासून आणि हेमी पासून आणि डेमी पासून कुठले कुठले शब्द बनलेले आहेत तर आपण पहिला शब्द पाहूयात सेमी. आता सेमी अॅन्युअल हा शब्द पहिला आहे जो की सेमी या रूट वर्ड पासून बनलेला आहे. आता सेमी अॅन्युअल म्हणजेच काय अॅन्युअल म्हणजेच काय की वार्षिक एखादी गोष्ट वर्षात होणारी. मग सेमी अॅन्युअल म्हणजेच काय की 6 मंथली म्हणजेच काय की दर 6 महिन्याला जे होणार असेल किंवा वर्षातून जे दोनदा होतं त्याला आपण सेमी अॅन्युअल म्हणू शकतो. वर्षातून दोनदा होणार अकरिंग ट्वाइस अ इयर म्हणजेच काही वर्षातून जी गोष्ट दोनदा होते त्याला आपण सेमी अॅन्युअल म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी सर्कल. आता सायकल या शब्दासाठी मी तुम्हाला गोल असं करून दाखवलं. मला जो काही बरोबर जमला नाही परंतु असा जो गोल आहे त्याला आपण सर्कल म्हणतो. डोकं सर्कल तसं सर्कल नाही परंतु एखाद्या चौकाला आपण सर्कल म्हणतो बघा. मग सर्कल जे असं असतं आणि ते जे अर्धवट असेल त्याला आपण सेमी सर्कल म्हणू. काय म्हणूयात सेमी सर्कल. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी कोलन. वेगवेगळे जे हे आहेत विरामचिन्ह जे आहेत समजा नाही का वेगवेगळे जे पंक्च्युएशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे शब्द आहेत. कुठे कुठे फुल स्टॉप आहे, कुठे कुठे कोमा असतो, कुठे कुठे क्वेश्चन मार्क असतं, कुठे कुठे एक्सक्लेमेशन मार्क असतो आणि कुठे कुठे सेमी कोलन असतं आणि कुठे कुठे हे असतं सेमी कोलन. म्हणजेच काही एक डॉट असतं आणि 9 सारखं थोडंसं हे केलेलं असतं त्याला आपण सेमी कोलन म्हणतो. आता असा जो दिसतं ह्याला आपण सेमी कोलन म्हणतो. सेमी कोलन म्हणजेच काय विरामचिन्हच आहे परंतु कसं आहे असं आहे पंक्च्युएशन मार्क आहे. आपण त्याला आता सेमी कोलनला पण आपण विरामचिन्हामध्येच मोडतो बरं का. त्याला काय स्पेसिफिक नाव नाही. जसं आपण क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क म्हणतो तसं याला आपण सेमी कोलनच म्हणतो. ओके. मराठीमध्ये काय म्हणतो मला माहित नाही परंतु सेमी कोलन अवतरण चिन्ह वगैरे तसं काहीतरी शब्द असेल. पुढचा जो शब्द आहे सेमी पासून तयार झालेला तो कुठला तर सेमी कॉन्शियस. आता ज्यावेळेस कधी कधी असं होतं की एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर एखादा माणूस कॉन्शियस असतो परंतु पूर्णपणे कॉन्शियस नसतो. म्हणजे तो त्याला थोडं थोडं कळतं. धुनला नजर आ रहा है असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला आपण सेमी कॉन्शियस म्हणू शकतो. अर्धवट कॉन्शियस असणाऱ्या माणसाला आपण सेमी कॉन्शियस म्हणतो. आता सेमी पासून तयार झालेला पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी फायनल. आता सेमी फायनल हा शब्द तुम्हाला चांगलाच माहिती आहे. जर तुम्ही क्रिकेटचे किंवा फुटबॉलचे किंवा कुठल्याही स्पोर्ट्सचे जर तुम्ही जर हे असाल तर चाहते जर असाल तुम्हाला रिएलिटी शो जरी आवडत असेल तरी त्याच्यामध्ये सेमी फायनल हा विषय असतोच. सेमी फायनल म्हणजेच काय की द राऊंड बिफोर द फायनल. म्हणजेच काय की फायनल राऊंड व्हायच्या आधीचा जो राऊंड असतो
सेमीफायनल म्हणजे थोडक्यात अर्ध फायनलच, म्हणजे जवळपास फायनलच जे असतं, समजा 50% जे फायनल असतं त्याला आपण सेमीफायनल म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी लिटरेट. सेमी लिटरेट, आता लिटरेट, लिटरसी म्हणजेच काय की साक्षरता, आणि लिटरेट म्हणजेच काय की एखादा माणूस साक्षर. साक्षर म्हणजे कोण? ज्या माणसाला अक्षर काढता येतात, म्हणजेच काय की जो माणूस लिहू शकतो, वाचू शकतो, त्या माणसाला तुम्ही साक्षर म्हणता. म्हणजे पढा लिखा ज्या माणसाला म्हणतो हिंदीमध्ये. तर मग लिटरेट म्हणजेच काय की शिक्षित माणूस, आणि सेमी लिटरेट म्हणजे ज्या माणसाला थोडंसं शिकलंय, 7वी 8वी असं पर्यंत शिकलेलं आहे, आणि खूप जास्त शिकलेलं म्हणजे त्याला ग्रॅज्युएट अशा तशा गोष्टी समजा म्हणू शकतो आपण. परंतु अजिबातच न शिकलेल्याला आपण इलिटरेट म्हणणार, आणि कामापुरतं शिकलेला जो माणूस असेल त्याला आपल्याला सेमी लिटरेट म्हणू शकतो. म्हणजेच काय की थोडंफार लिहिता वाचता येणारा जो असेल त्याला आपण सेमी लिटरेट म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी रिटायर्ड. सेमी रिटायर्ड म्हणजेच काय की जो माणूस रिटायर्ड आहे परंतु पूर्णपणे रिटायर्ड नाहीये, तरी पण तो काम करतोय. ओके. अंशतः निवृत्त. निवृत्त म्हणजेच काय की रिटायर होणे. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी स्किल्ड. स्किल्ड म्हणजेच काय की एखाद्या गोष्टी बाबतीत तुम्ही खूप तरबेज असणे, खूप हुशार असणे, आणि खूप कुशल असणे. आणि सेमी स्किल्ड म्हणजेच काय की तुम्हाला मर्यादित आहे, म्हणजे पूर्णपणे खूप जास्त प्रमाणात सुद्धा येत नाही. तुम्ही स्किल्ड आहात परंतु तुम्ही पूर्णपणे स्किल्ड नाही येत, तुम्ही सेमी स्किल्ड आहात. ओके. पुढचा जो शब्द आहे सेमी पासून बनलेला, तो म्हणजे कुठला? तर सेमी ॲरिड. सेमी ॲरिड म्हणजेच काय की हा शब्द स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे सेमी ॲरिड. हॅव्हिंग लिटल रेनफॉल म्हणजे एखादं कमी पर्जन्य असणारं जे समजा हे असतं, म्हणजे थोडक्यात म्हणजे 50%च पर्जन्य असणारा जर एखादा प्रदेश असेल तर त्याला आपण सेमी ॲरिड म्हणू शकतो. कमी पर्जन्य असलेलं, पर्जन्य म्हणजेच पाऊस काळ. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी ॲक्वॅटिक. ॲक्वा म्हणजेच वॉटर. ॲक्वा म्हणले, ॲक्वा हा पण एक रूट वर्ड आहे, आपण पुढे पाहणारच आहोत. ॲक्वा म्हणजेच वॉटर. आता वेगवेगळ्या बिस्लरीवरती तुम्ही ॲक्वा हा शब्द पाहिला असेल. जे पाण्याचे जे जार वगैरे असतात त्याचे जे प्लांट असतात त्याला ॲक्वा प्लांट पण म्हणतो समजा. आणि जे लोक जे हे जे असतात समजा नाही की जे पशुपक्षी म्हणजे पाण्यामध्ये राहू शकतात समजा, त्याला आपण ॲक्वॅटिक म्हणू शकतो. ॲक्वेरियम असे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर मग सेमी ॲक्वॅटिक म्हणजेच काय की द ॲनिमल ऑर द स्पेसी विच कॅन लिव्ह अंडर वॉटर ऑल्सो अँड ऑन लँड ऑल्सो. जो जमिनीवरती पण आणि पावसात म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा जो राहू शकतो त्याला आपण सेमी ॲक्वॅटिक म्हणू शकतो. आता हा जो आहे बेंडूक दादा, जो पावसात खूप जास्त प्रमाणात आवाज करतो, तो जो आहे तो सेमी ॲक्वॅटिक हा आहे. म्हणजेच काय की ही कॅन लिव्ह अंडर वॉटर ऑल्सो अँड ऑन लँड ऑल्सो, मग त्याला सेमी ॲक्वॅटिक म्हणतो. आता सेमी ट्रॉपिकल. आता ट्रॉपिकल या शब्दाचा अर्थ होतो काय? ट्रॉपिकल म्हणजेच काय की वातावरण. ओके. तर मग सेमी ट्रॉपिकल म्हणजेच काय की उष्णकटिबंधीय. उष्णकटिबंधीय म्हणजेच काय की पार्शियली ट्रॉपिकल. आता उष्ण म्हणजेच काय की हीट वातावरण मध्ये जे असतं समजा त्याला म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी डिटॅच्ड. सेमी डिटॅच्ड म्हणजे आता डिटॅच म्हणजे एखादा माणूस डिटॅच राहतो एखाद्या बाबतीत, आणि सेमी डिटॅच. आता सेमी डिटॅच इथे हा जो शब्द आहे तो घराशी संबंधित जोडलेला आहे. आंशिक जोडलेले घर म्हणजेच काय की थोडक्यात जोडलेले घर. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमीटोन. टोन म्हणजेच तुम्हाला माहित आहे सूर. मला तुझ्या बोलण्याचा टोन अजिबात आवडला नाही, मला त्याची रिंगटोन खूप आवडली. रिंग म्हणजे वाजणे, टोन म्हणजे तसं. बघा म्हणजे शब्दांची तोडफोड केली तर समजतं गोष्टी. ओके. मग सेमीटोन म्हणजेच काय की संगीतातील अर्धा सूर. सा रे ग म प ध नि सा म्हणण्यापेक्षा सा रे ग म चारच जे घेतले समजा तुम्ही त्याच्यामध्येच त्याला आपण सेमीटोन म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी कंडक्टर. कम्प्युटर सायन्स मधला तो शब्द आहे, किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टर मध्येच काय की कंडक्टर म्हणजेच काय की जो आपला एसटी मधला असतो तो कंडक्टर नाही. कंडक्टर म्हणजे वाहक. आता तिथे पण त्याचा अर्थ जवळपास तसाच होतो. वाहक म्हणजे एखादी गोष्ट इथून तिकडे घेऊन जातं. तसंच करंट पण काय करतं, कंडक्टर काय करतं, सेमी कंडक्टर काय करतं की करंट जो आहे ते इथून तिकडे कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करतोय. तर मग सेमी कंडक्टर. आता सिलिकॉन जे असतं, सिलिकॉन चिप्स असतात अशा, त्याला आपण सेमी कंडक्टर पण म्हणू शकतो. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये अंशतः विद्युत चालक पदार्थ, म्हणजेच काय की एकदम शुद्ध मराठीत अजून कॉम्प्लिकेटेड होतं ते, परंतु त्याच्यामध्ये थोडीशी लाईट आहे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला आपण सेमी कंडक्टर म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो सेमी परमिएबल. सेमी परमिएबल म्हणजेच काय की असा जो बायोलॉजी मधला शब्द आहे, आणि एखादीच गोष्ट पलीकडे पार होऊ शकते अशा ज्या गोष्टी असतात त्याला सेमी परमिएबल म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी पासून तयार झालेला. आता सेमी, डेमी आणि हेमी या तिन्ही शब्दाचा रूट वर्डचा अर्थ काय होतो तर अर्ध होतो. आता आपण सेमी याचे शब्द पाहिले, आता आपण डेमी या रूट वर्ड्स पासून तयार झालेले शब्द पाहूयात. आता डेमी या शब्दापासून तयार झालेला पहिला रूट वर्ड कुठला तर डेमी गॉड. आता गॉड म्हणजे देव, आणि डेमी गॉड म्हणजेच काय की तो माणूस देव पण आहे आणि दानव पण
आहे त्याला आपण डेमिगॉड म्हणतो. आता डमी हा शब्द वापरला जातो बरं का, डमी, परंतु तो डमी म्हणजे नकली असा त्याचा अर्थ, परंतु हा जो आहे तो आहे डेमी आहे, डमी नाहीये. डमी म्हणजेच काय, नकली म्हणू शकतो, परंतु डेमी म्हणजेच काय की अर्धा. तर मग डेमिगॉड म्हणजेच काय, अ बिईंग हु इज पार्टली डिवाइन. डिवाइन म्हणजेच काय, किंवा दैवी असणार. ओके, म्हणजे देवासारखंच अर्ध देव असलेलं दैवी अस्तित्वाला आपण काय म्हणतो, डेमिगॉड. पुढचा जो आहे तो शब्द आहे डेमिमॉन. डेमिमॉन म्हणजेच काय की इट इज अबाउट अ टाइप ऑफ पीपल, म्हणजेच काय की सन्माननीय समाजाच्या काठावरचे जे लोक आहेत त्याला डेमिमॉन म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमिअर्च. डेमिअर्च म्हणजेच काय की निर्माता, म्हणजे थोडक्यात सृष्टीचा निर्माता जेवढेच म्हणतो त्यावेळेस त्या माणसाला क्रिएटर किंवा सृष्टीचा निर्माता किंवा नाही काय की सगळ्या गोष्टी निर्माण केलेला जो माणूस आहे त्या माणसाला आपण डेमिअर्च म्हणू शकतो. तत्वज्ञानात तो शब्द वापरला जातो. डेमिटास इज अ टाइप ऑफ कॉफी. कॉफीचा एक प्रकार आहे. अ स्मॉल कप ऑफ स्ट्रॉंग कॉफी. शी ऑर्डर्ड अ डेमिटास ऑफ एस्प्रेसो. एस्प्रेसो, ओके. आता एस्प्रेसो हा कॉफीचा प्रकार आहे आणि डेमिटास म्हणजेच काय की अ स्ट्रॉंग कप ऑफ स्ट्रॉंग कॉफी. कॉफीचा जो कप असतो त्याला आपण डेमिटास म्हणतो. कप म्हणजे तो फिजिकल कप नाही, इट इज अ टाइप ऑफ कॉफी. पुढचा जो शब्द आहे डेमी पासून बनलेला तो आहे डेमिल्यून. डेमिल्यून हा शब्द महाराष्ट्रीयन लोकांना जास्त प्रमाणात माहित असणं गरजेचं आहे. चतकोर किंवा चंद्रकोर जे म्हणतो आपण, चतकोर म्हणजेच काय, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपण हे लिहित असतो, म्हणजे नाही काय की चतकोर जे आपण हे करत असतो कपाळावरती जे काढत असतो समजा शिवजयंतीच्या दिवशी वगैरे नाही का, त्याला आपण डेमिल्यून म्हणतो इंग्लिशमध्ये. अर्धचंद्राकृती आकार, असा जो चंद्राचा जो आकार आहे का अर्धा, त्याला आपण इंग्लिशमध्ये डेमिल्यून म्हणतो. जसं ऍपलचं कसं अर्ध खाल्लेलं असतं बघा, तसंच चंद्राचा जे अर्ध भाग जो असतो त्याला आपण डेमिल्यून म्हणतो इंग्लिशमध्ये. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजेच जग आणि डेमी वर्ल्ड. डेमी वर्ल्ड अंडरवर्ल्ड जे असतं त्याला आपण म्हणतो डेमी वर्ल्ड म्हणजेच अंडरवर्ल्ड. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी पॉर्शन. पॉर्शन म्हणजेच काय की विशिष्ट भाग, आणि डेमी पॉर्शन म्हणजेच काय की विशिष्ट भागाचा अर्धा भाग. जसे की काय, ही पूर्ण प्लेट आहे, पूर्ण प्लेटमध्ये इथून तुम्हाला क्लिअर दिसत असेल प्लेटमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे तुम्हाला खाण्यासाठी आणि प्लेटमध्ये काहीच नाही ठेवलेलं आहे तसं. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी वोल्ट. वोल्ट या शब्दाचा अर्थ वोल्टेज वगैरे जसं म्हणतो तसं पण होतो समजा. आणि हा जो वोल्ट आहे तो फेन्सिंग नावाचा एक प्रकार असतो, बहुतेक ते स्पोर्ट्स आहे कुठला तरी, त्याच्यामध्ये जो असा जो सर्कल असतो त्याला आपण डेमी वोल्ट म्हणतो. पुढचा जो रूट वर्ड आहे तो आहे हेमी, ज्याचा अर्थ सुद्धा काय होतो, हाफ, एखादी गोष्ट अर्धवट आहे. हेमी पासून तयार झालेला शब्द कुठला, तर हेमिस्फेअर. आता स्पेअर म्हणजेच काय की एखादं भाग, जसं पर्यावरण मध्ये वरण म्हणतो, वरण म्हणजे काय खायचं वरण नाही, वरण म्हणजे तो जो लेअर असतो त्याला आपण स्पेअर म्हणतो, किंवा विशिष्ट भाग जो असतो त्याला आपण स्पेअर म्हणतो वातावरणामध्ये, जसं की ऍटमॉस्फिअर हा शब्द आहे. ओके. तसंच मग आता हेमिस्फेअर, आता ते स्टेटोस्फेअर वेगवेगळे स्पेअर असतात बघा, ते ओझोन वायू कुठे कुठे असतो अशा तशा पद्धतीने ते स्पेअर असतात बघा, स्टेटोस्फेअर वगैरे काहीतरी नावाचा प्रकार आहे. मग स्पेअर म्हणजे भाग समजा एखाद्या गोष्टीचा. तर हेमिस्फेअर म्हणजेच काय की हाफ ऑफ द अर्थ ऑर द स्पेअर, म्हणजेच काय की पृथ्वीचा किंवा गोळ्याचा अर्धा जो भाग असतो त्याला आपण हेमिस्फेअर म्हणतो. म्हणजेच काय की ही झाली आपली पृथ्वी, सर्कल आहे. ओके. तर मग अर्धी जी पृथ्वी आहे त्याला आपण हेमिस्फेअर म्हणू शकतो. पुढचा जो आहे तो आहे हेमिसायकल. आता हेमिसायकल म्हणजेच काय की अर्धी सायकल असं नाही, जसं युनिसायकलचा अर्थ एकच चाक जसं होतो तसं हेमिसायकलचा अर्थ तसा होत नाही. हेमिसायकलचा अर्थ जास्त प्रमाणात सिटिंग पोझिशन मध्ये वापरला जातो. म्हणजेच काय की मोठमोठ्या ज्या युनिव्हर्सिटीज असतात तिथे लेक्चरर जो असतो तो कुठेतरी शिकवत असतो आणि जे विद्यार्थी असतात ते वेगळे एक असा शेप बनलेला असतो, असा जो शेप बनलेला आहे का तशा शेपमध्ये विद्यार्थी भरलेले असतात आणि तो माणूस तिथे शिकवत असतो. समजा इंटेरियरला पण जास्त प्रमाणात असंच असतं, समजा इथे माणूस बसलेला आणि असं असतं समजा, त्याला आपण हेमिसायकल म्हणू शकतो. अर्धवर्तुळाकार सभागृह एकदम शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर. पुढचा जो शब्द आहे तो आहे हेमिस्टिक. हेमिस्टिक म्हणजेच काय की जे कविते असतात, कविता जी असते समजा, कविता म्हणजे मुलीचं नाव नाही, कविता म्हणजे चारोळी असं तसं म्हणतो का समजा, नाही की यांची कविता त्यांची कविता, कवी असं सांगता आहेत, कवीचं असं म्हणणं आहे, त्याच्यामधली ती कविता. तर एक्झाम्पल वर्स म्हणजेच काय की पूर्ण असा 3-4 ओळीची कविता आणि त्याची अर्धी जे ओळी असतात त्याला हेमिस्टिस म्हणू शकतो किंवा हेमिस्टिक पण म्हणू शकता तुम्ही. पुढचा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे बायोलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा, आणि हा शब्द विचारला पण जाऊ शकतो. आता हे जे सगळे जे शब्द आपण रूट वर्ड्स इन इंग्लिश पाहतोय का, त्याच्यामध्ये काही काही शब्द जे आहेत ते जास्त प्रमाणात विचारले जातात बिकॉज ऑफ देअर कॉम्प्लेक्सिटी अँड डिफिकल्टी लेवल. काही काही जे शब्द असतात ते फक्त शब्दावरतीच कळून जातात त्यांचा अर्थ. इंग्लिशची म्हणजे ती चांगली गोष्ट आहे की बाबा काही काही शब्द
तुम्हाला त्या शब्दावरूनच कळून जातात की असं आहे. म्हणजे जसं काय हेमी आणि सायकल, जसं आता हेमी सायकल नाही करणार, परंतु बाय आणि सायकल जसं म्हणतो, बायसिकल हा शब्द कळू शकतो. बाय म्हणजे दोन आणि सिकल म्हणजे सायकल म्हणजे सिकल, तसं बायसिकल असं. परंतु तुम्हाला बाय या शब्दाचा अर्थ दोन होते हे माहित पाहिजे, त्यासाठी माझं चॅनल तुम्हाला फॉलो करावं लागेल. पुढचा जो शब्द आहे तो आहे हेमीप्लिजिया. हेमीप्लिजिया म्हणजेच काय की अर्धांगिनी. अर्धांगिनी म्हणजेच काय की बायको नाही. अर्धांगिनी म्हणजेच काय की माणसाचं पूर्णपणे बॉडी काम करत नाही, अर्धीच बॉडी काम करते. समजा पॅरालिसिस नावाचा प्रकार असतो बघा, पॅरालिसिस ऑफ वन साइड ऑफ बॉडी, पॅरालिसिसला काय म्हणतो आपण? हेमीप्लिजिया. शरीराच्या एका बाजूचा जो लकवा असतो, लकवा मारलाय असं तसं म्हणतो समजा, म्हणजेच काय की पूर्णपणे त्या माणसाचं शरीर काम नाही करत आहे, ओनली हाफ part of his body or her body is working, and that thing is called hemiplegia. आता hemiplegia is a medical word, and here we come to the end. So we'll be meeting in the next video.